नमस्कार मुलांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? आज आपण पाहतोय मराठी विषय आणि पुन्हा एकदा वळतोय कृतीपत्रिका आराखडा. कारण मागच्या पाठाला आपण कृतीपत्रिकेचा आराखडा समजून घेतला. आज आपण प्रत्यक्ष कृतीपत्रिका पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही सर्वजण म्हणजे मागे मी म्हणाले होते की प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करा. तर तुम्ही आता घरी हा सराव करतच असाल. तो सराव करताना आज काही आणखीन मी टिप्स सांगणार आहे. कृतीपत्रिका सोडवताना काही बारीक बारीक मुद्दे आहेत ज्याकडे तुम्ही पूर्णपणे दुर्लक्ष करता, तर तसं करून चालणार नाही. आणि उत्तम प्रकारे कृतीपत्रिका आपल्याला सोडवता आली पाहिजे. त्यामुळे आपण आता आराखडा समजून घेतलाय, त्यानंतर वेळेचं नियोजनही समजून घेतलेलं आहे मागच्या लेक्चरला. तर आज आपण प्रत्यक्ष कृतीपत्रिका पाहूया. तत्पूर्वी थोडासा रिकॅप म्हणजे आपण मागे जे आराखडा पाहिला त्याचा थोडासा ओझरता आढावा आपण घेऊया आणि मग पुढे जाऊया. तर पहा, आपण कृतीपत्रिकेचा विषय समजून घेतला होता. तुमचा मराठीचा पेपर जो आहे तो 80 गुणांचा लेखी पेपर असणार आहे. अंतर्गत गुण हे 20 असणार आहेत आणि एकूण 100 गुण. त्यानंतर जे अंतर्गत गुण आहेत त्याचं गुणांचं विभाजन कसं केलं जातं ते आपण पाहिलं होतं की श्रवण कौशल्य 5 गुण, भाषण कौशल्य 5 गुण आणि 2 स्वाध्याय असणार आहेत 5-5 गुणांचे. तर अशा पद्धतीने हे अंतर्गत गुण जे आहेत 20 ते अशा पद्धतीने तुम्हाला दिले जातात. त्यानंतर घटकनिहाय आपण गुण विभागणी पाहिली होती, ज्यामध्ये पहिला जो विभाग आहे गद्य तो 18 गुणांचा, त्यानंतर दुसरा विभाग आहे पद्य तो 16 गुणांचा, तिसरा विभाग आहे स्थूल वाचन तो 6 गुणांचा, चौथा विभाग जो आहे भाषा अभ्यास म्हणजेच व्याकरणावर आधारित तर तो आहे 16 गुणांचा आणि शेवटचा 5वा विभाग आहे उपयोजित लेखन, तो आहे 24 गुणांचा. तर अशा पद्धतीने एकूण 80 गुणांचा हा तुमचा मराठीचा लेखी पेपर असणार आहे. त्याची घटकनिहाय गुणविभागणी आपण मागच्या लेक्चरला पाहिली होती आणि त्यानुसार प्रत्येक विभागाचं जे गुणविभागणी आहे ती सुद्धा आपण समजून घेतली होती. आता आपण पुढे आज त्याच पद्धतीने प्रत्यक्ष कृतीपत्रिकेचा आराखडा आपण समजून घेऊया. बघा, वेळेचं नियोजन सुद्धा आपण पाहिलं होतं की कोणत्या विभागासाठी किती मिनिटे किती वेळ द्यायचा आणि मग तेवढ्या वेळात जर तो प्रश्न सोडून झाला नाही तर आपण पुढच्या विभागाकडे वळायचं किंवा पुढच्या प्रश्नाकडे वळायचं. तर असं जर वेळेचं नियोजन व्यवस्थित तुम्ही केलं तर तुमचा पेपर नियोजित वेळेमध्ये पूर्ण होऊन शेवटची 7 मिनिटं तुम्हाला अवलोकनासाठी सुद्धा मिळता आहेत. तर अशा पद्धतीने वेळेचं नियोजन करूनच आपल्याला कृतीपत्रिका सोडवायची आहे. तर आता प्रत्यक्षात आपण वळूया. बोर्डाची जी मागच्या वर्षीची म्हणजे मार्च 2020ची जी कृतीपत्रिका होती मराठीची, ती कृतीपत्रिका या ठिकाणी मी नमुन्यासाठी तुम्हाला घेतलेली आहे. आता बघा, मागच्या वर्षी जो अभ्यासक्रम होता तो संपूर्ण अभ्यासक्रम होता. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला अभ्यासक्रम 25% कमी करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे आत्ता जी आपण कृतीपत्रिका मागच्या वर्षाची पाहणार आहोत त्यामध्ये जे यावर्षी कमी केलेले जे धडे आहेत त्या धड्यांवर आधारितही प्रश्न आहेत. त्याच्यामुळे यावर्षी मात्र या धड्यांवर प्रश्न येणार नाहीत. त्याच्यामुळे हे धडे काही तुम्ही करायचे नाहीत. जे वगळण्यात आलेले धडे आहेत ते वसंत हृदय चैत्र, निर्णय, सोनाली, मनक्या पेरेन लागा, हे जे वगळण्यात आलेले धडे आहेत ते धडे तुम्ही यावर्षी करायचे नाहीत. मात्र त्या धड्यांखालचा जो भाषा अभ्यास आहे तो मात्र असणार आहे परीक्षेला. तर आत्ता जी आपण कृतीपत्रिका पाहतोय त्या कृतीपत्रिकेमध्ये मागच्या वर्षाची असल्यामुळे वगळण्यात आलेले धडे सुद्धा आत्ता तुम्हाला दिसतील. तर आपण एक नमुना दाखल म्हणून ही कृतीपत्रिका घेतलेली आहे. तर आपण प्रत्यक्षात बघूया की एकूण 80 गुणांची असणार आहे. वेळ आहे 3 तास आणि तुम्हाला त्या कृतीपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या असतात. त्या सूचना मात्र नीट वाचायच्या की सूचनेनुसार आकलन कृती
आणि व्याकरण यामधील आकृत्या काढाव्यात. म्हणजे तुम्हाला जिथे सूचना दिलेली आहे त्या सूचनेनुसारच ती जी काही आकृती आहे, मग तो चौकोन असेल, लंबगोल असेल, वर्तुळ असेल, त्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं असतं. पण ते उत्तर लिहिताना ती आकृती काढणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्या आकृत्या काढाव्यात. आकृत्या पेननेच काढाव्यात. बघा बरीचशी मुलं पेन्सिल वापरतात. पेन्सिल घेऊन ती आकृती काढणार, मग पुन्हा पेन घेऊन त्याच्यामध्ये ते उत्तर लिहिणार. ह्याच्यामध्ये सुद्धा बराचसा वेळ वाया जातो. तर या ठिकाणी बोर्डाने तुम्हाला सूचना दिलेली आहे की आकृत्या या पेननेच काढाव्यात. म्हणजे तुम्ही ज्या पेनाने उत्तर लिहिणार आहात त्याच पेनाने तुम्हाला त्या ठिकाणी आकृत्या काढायच्या आहेत. शिवाय पेन वापरताना निळ्या किंवा काळ्या शाईचा कुठला तरी एकाच शाईचा पेन वापरायचा आहे. दोन्हीही पेन वापरायचे नाहीत. म्हणजे आकृती काढण्यासाठी काळा पेन, त्यामध्ये मग उत्तर लिहिण्यासाठी निळ्या शाईचा पेन, असं न करता कोणत्याही एकाच शाईचा पेन तुम्हाला परीक्षेमध्ये वापरायचा आहे. लाल पेन म्हणजे लाल शाईचा पेन किंवा हिरव्या शाईचा पेन असे कोणतेही कलरफुल शाईचे पेन वापरायचे नाहीत. तर इथे आकृत्या पेनानेच काढायच्या आहेत. आणि उपयोजित लेखनातील कृतीसाठी सूचना निवेदन आकृती काढण्याची आवश्यकता नाही. तसेच त्या कृती लिहून घेऊ नयेत. शिवाय विभाग 5वा जो आहे उपयोजित लेखनातला, त्यातला प्रश्न क्रमांक 5(अ)(2) सारांश लेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्न क्रमांक 1(ई) अपठित उतारा त्या ठिकाणी वाचून त्या उतार्याचा सारांश लिहायचा आहे. म्हणजेच बघा तुम्हाला विभाग पहिल्या विभागामध्ये प्रश्न क्रमांक 1(ई) जो आहे गद्य विभागातला, जिथे तुम्हाला अपठित उतारा दिला जातो, तोच उतारा तुम्हाला विभाग 5 मध्ये प्रश्न क्रमांक 5(अ) मध्ये तुम्हाला सारांश लेखनासाठी दिला जातो. म्हणजे वेगळा असा अपठित उतारा सारांश लेखनासाठी दिला जात नाही. तुम्हाला जो आधी प्रश्न क्रमांक 1 विभाग 1 मध्ये जो आहे तोच उतारा तुम्हाला तिथे सारांश लेखनासाठी वापरायचा आहे. तर या सूचना ज्या आहेत त्या सूचना नीट काळजीपूर्वक नेहमी वाचत चला कृतीपत्रिका हातात मिळाल्यानंतर. शिवाय स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला कृतीपत्रिका सोडवणार आहात त्यामध्ये कुठेही खाडाखोड करू नये. शक्यतो करूच नये, पण झालीच तर ती सुद्धा नीटनेटकीच असावी. तर स्वच्छता, नीटनेटकेपणा, व्यवस्थित सुटसुटीत वाक्यरचना, उत्तर पूर्ण झाल्यानंतर त्याच्या खाली एखादी रेघ ओढणं, तर असं नीटनेटका सोडवणं ह्याला म्हणजे ह्याचा सुद्धा तुमच्या गुणांवर एक वेगळा प्रभाव पडू शकतो. त्याच्यामुळे स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि लेखन नियमानुसार लेखन याकडे तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवं. तर या झाल्या सूचना. आता आपण पाहतोय विभाग 1 गद्य प्रश्न क्रमांक 1(अ) आणि उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर या ठिकाणी आता हा जो उतारा दिलेला आहे तो वसंत हृदय चैत्र या पाठातील आहे. मात्र या वर्षी म्हणजे सन 2021 साठी अभ्यासक्रमातून हा धडा वगळण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे या धड्याचा अभ्यास तुम्ही काही करू नका. मात्र या धड्याखालचा जो भाषा अभ्यास दिलेला आहे तुमच्या पुस्तकामध्ये तो मात्र परीक्षेला असणार आहे. तर इथे वसंत हृदय चैत्र या पाठातील हा एक परिच्छेद तुम्हाला दिलेला आहे, उतारा दिलेला आहे आणि त्यावर आकलनात्मक कृती विचारलेली आहे. ती आपण आराखडा समजून घेताना पाहिलंच होतं की 2-2 गुणांसाठी आकलनावर आधारित कृती विचारली जाईल आणि 3 गुणांसाठी स्वमत विचारलं जाईल. तर या ठिकाणी मग आकलनात्मक कृतीमध्ये एका शब्दात उत्तरे लिहा, काही वेळेला आकृतीबंध पूर्ण करा, काही वेळेला सहसंबंध लक्षात घेऊन विधान पूर्ण करा किंवा चुकी बरोबर ते लिहा. इथे विचारलेलंच आहे बघा, चुकी बरोबर ते लिहा. काही वेळेला गाळलेल्या जागा पूर्ण करा, काही वेळेला चुकीचे विधान योग्य ते विधान निवडून विधान पूर्ण करा.
तर अशा पद्धतीने आकलनावर आधारित कृती या ठिकाणी तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 मध्ये विचारली जाऊ शकते. आणि पुढचं आहे स्वमत. आता हे स्वमत लिहिताना काय करायचं की त्या संपूर्ण पाठाचा जो आशय आहे तो आशय जर तुम्ही समजून घेतला तर त्या आशयाशी निगडीत तुम्हाला त्या ठिकाणी स्वमत लिहायचं आहे. म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही अनुभवलेल्या चैत्र महिन्याचे वर्णन तुमच्या शब्दात करा असं स्वमत दिलेलं आहे. बघा, बऱ्याचदा तुम्ही अनुभवलेले जे प्रसंग आहेत किंवा जे क्षण आहेत त्या क्षणांवरच स्वमत विचारलं जातं. मात्र ते विचारताना त्या धड्याचा जो विषय आहे, त्या धड्याचा जो आशय आहे, त्या आशयाला अनुसरून ते स्वमत तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातं. आता हा जो धडा आहे वसंत हृदय चैत्र महिन्यातलं वर्णन या धड्यामध्ये आहे. म्हणजे त्याचा जो संपूर्ण आशय आहे तो तुम्ही जर पाहिलात तर चैत्र महिन्यावर आधारित आहे. आणि म्हणूनच इथे तुम्हाला तुम्ही अनुभवलेल्या चैत्र महिन्याचे वर्णन तुमच्या शब्दात करायला सांगितलेले आहे. आणि हे स्वमत लिहिताना स्वतःच्या शब्दात स्वतःचं मत मांडणं हे बोर्डाला अपेक्षित आहे. त्या ठिकाणी आमचं किंवा नवनीत मधलं कुठलंच मत त्या ठिकाणी ग्राह्य नाही. तर तुम्ही तुमच्या शब्दात तुम्हाला जे वाटतं, तुम्हाला जे व्यक्त करायचंय ते मत तुम्ही त्या ठिकाणी व्यक्त करायचंय. फक्त ते आशयाला अनुसरून असलं पाहिजे. म्हणजे विचारलेला जो प्रश्न आहे तो प्रश्न त्या पाठातलाच असणार आहे, पाठाच्या आशयावर विचारला गेलेला असणार आहे. त्याच्यामुळे पाठाच्या आशयाला विषयाला अनुसरून तुम्ही तुमच्या शब्दात तुमचं मत व्यक्त करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि हे स्वमत लिहायचंच आहे, कारण तुम्ही जे काही तुमचं स्वतःचं मत त्या विषयाला अनुसरून मांडणार आहात त्याला गुण नक्की मिळणार आहेत. त्याच्यामुळे स्वमत, बरीच मुलं स्वमत सोडून देतात, लिहतच नाहीत आणि मग तिथे हे 3 गुण तुमचे जातात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आकलनावर आधारित 2 गुणांसाठी कृती येईल. 2-2 गुणांसाठी 2 कृती विचारल्या जातील आणि 1 कृती ही स्वमतावर विचारली जाईल. आता या ठिकाणी हा जो पठित उतारा दिलेला आहे तो तुमच्या पाठ्यपुस्तकातलाच असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही वर्षभरामध्ये प्रत्येक पाठ हा निदान 8 वेळा तरी वाचून झाला पाहिजे. पण तुम्ही काय करता, वर्षभर धडे वाचत नाहीत आणि ऐन परीक्षेच्या वेळेला जेव्हा असा परिच्छेद येतो त्यावेळेला मग तो परिच्छेद वाचण्यामध्ये जास्त वेळ घालवता आणि मग इथेच तुमचा वेळ वाया जातो आणि पुढची जी कृतीपत्रिका आहे ती सोडवण्यासाठी तुम्हाला वेळच मिळत नाही. त्याच्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाहीये. आता 1.5 महिना आपल्याला आपल्या हातात शिल्लक आहे. तर या 1.5 महिन्यामध्ये रोज तुम्ही 2 धडे वाचण्याचा जरी सराव केलात तरी निदान 3 ते 4 वेळा तरी तुमचा प्रत्येक धडा वाचून होईल. आणि तुम्ही धडा एकदा वाचलात की मग परीक्षेमध्ये कोणत्याही धड्यातला कोणताही उतारा आला की तुमच्या लगेचच लक्षात येईल, अरेच्या हे तर मी वाचलेलं आहे. आणि मग तुम्ही लगेचच फक्त प्रश्नांची उत्तरच तुम्हाला लगेच क्लिक होतील त्या उतार्यामध्ये की कुठे कोणते शब्द आणि कोणत्या ओळी आहेत हे लगेचच तुम्हाला सापडणार आहे. म्हणजे समोर उतारा आहे, उतार्यातच त्या प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत, ती फक्त तुम्हाला शोधून लिहायची आहेत. फक्त ही लिहिताना काही वेळेला आपल्या स्वतःच्या भाषेत उत्तरं लिहावी लागतात किंवा काही वेळेला जशीच्या तशी वाक्याच्या वाक्य घेऊन उत्तरं मांडावी लागतात. हे लक्षात ठेवायचं आहे. तर हा झाला प्रश्न क्रमांक 1 त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 जो आहे त्या ठिकाणी सुद्धा असाच तुम्हाला पठित उतारा दिला जाईल आणि आकलनावर आधारित 2 कृती विचारल्या जातील आणि तिसरी कृती ही स्वमतावर आधारित असेल. तर जसं म्हणजे हे प्रश्न क्रमांक 1 आणि 1 हा दोन्हीही पठित उतारे दिले जातील आणि त्यावर 2-2, 3 अशा पद्धतीचं आकलनावर कृती आणि स्वमतावर कृती विचारली जाईल. आता प्रश्न क्रमांक 1 जो आहे तो मात्र अपठित उतारा दिला जाईल. अपठित म्हणजेच काय की तो तुमच्या पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त बाहेरचा कधीही न वाचलेला असा उतारा त्या ठिकाणी दिला जाईल आणि त्यावर आधारित 2-2 गुणांसाठी
2 कृती विचारल्या जातील। आता या ठिकाणी सुद्धा बघा उत्तरे लिहा असा दिलेला आहे आणि तो जो उतारा दिलेला आहे तो तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा अपठित उतारा आहे। तर तो उतारा देखील आपण कधीही वाचलेला नसतो। हा उतारा मात्र वाचताना व्यवस्थित वाचायचा, समजून घ्यायचा आणि मग त्यावर दिलेली जी काही कृती आहे ती कृती तुम्ही सोडवायची आहे। आणि याच ठिकाणी लक्षात घ्या की हा जो अपठित उतारा आहे हाच अपठित उतारा तुम्हाला विभाग 5 मध्ये प्रश्न क्रमांक 5 अ साठी दिलेला असेल। ज्या ठिकाणी पत्रलेखन दिलेलं असेल त्या पत्रलेखनाला किंवा पर्याय म्हणून सारांश लेखन तुम्हाला असेल आणि त्या सारांश लेखनासाठी तुम्हाला हाच उतारा वापरायचा आहे। याच उतार्याचं 1/3 सारांश तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे। त्याच्यामुळे ही एक सूचना तुम्ही या ठिकाणी समजून घ्या। पुढे जाऊया। पुढे आहे विभाग 2 पद्य। पद्य म्हणजेच कवितेवर आधारित। आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 अ जो आहे तो कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे 2 गुणांसाठी पहिली कृती। तर या ठिकाणी तुमच्या पाठ्यपुस्तकातलीच एखादी कविता संपूर्ण दिली जाईल, छापील कविता दिली जाईल, कविता तुमच्या समोर असेल। आता या ठिकाणी बघा तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची, म्हणजे आश्वासक चित्र ही जी कविता आहे ही कविता तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे। अशीच तुमच्या पाठ्यपुस्तकातली कोणतीही कविता संपूर्ण तिथे दिली जाईल, म्हणजे पूर्ण कविताच तिथे छापून दिली जाईल आणि मग समोर कविता असल्यानंतर दिलेली जी कृती आहे ती कृती तुम्हाला सोडवायची आहे। तर याआधी जर तुम्ही कविता पाठ केलेल्या असतील तर मला वाटतं ती कविता वाचण्याची सुद्धा आवश्यकता भासणार नाही किंवा 2-3 वेळा जरी ती कविता प्रत्येक पुस्तकातली प्रत्येक कविता 2-3 वेळा जरी तुम्ही वाचलेली असेल तरी परीक्षेमध्ये पुन्हा ती कविता वाचण्याची तुम्हाला गरजच भासणार नाही। तर कविता सुद्धा वाचा, पाठ करा चालीमध्ये म्हणून जर तुम्ही त्या पाठ केल्या तर इथे तुमचा वेळ या प्रश्नामध्ये वाचेल। तर या ठिकाणी कवितेवर आधारित तुम्हाला कृती दिली जाईल आणि त्यामध्ये उत्तरे लिहा, चौकट पूर्ण करा अशा पद्धतीचे प्रश्न असतील आणि तिसरा जो प्रश्न आहे तो पुढील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा। म्हणजे या ठिकाणी तिथे त्याच कवितेतल्या कोणत्याही 2 ओळी दिल्या जातील आणि त्या 2 ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्याच शब्दात मांडायचा आहे आणि त्यासाठी 2 गुण असणार आहे। पुढे वळूया। चौथा प्रश्न जो असेल त्यातलाच तो असेल काव्य सौंदर्य। आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्याच कवितेतल्या 2 ओळी दिल्या जातील आणि त्या 2 ओळींवर तुम्हाला काव्य सौंदर्य लिहायचं असेल। आता या काव्य सौंदर्यामध्ये बघा आता इथे पुढील काव्यपंक्तीतून व्यक्त होणारे अर्थ सौंदर्य स्पष्ट करा। तर या ठिकाणी तुम्हाला काही वेळेला अर्थ सौंदर्य त्या ओळीतलं विचारलं जाईल, काही वेळेला त्या ओळींमधला भाव सौंदर्य विचारलं जाईल, काही वेळेला भाषा सौंदर्य विचारलं जाईल किंवा आशय सौंदर्य विचारलं जाईल। तर अशा पद्धतीने हा जो चौथा प्रश्न आहे 2 गुणांचा काव्य सौंदर्याचा यामध्ये तुम्हाला अर्थ सौंदर्य, भाषा सौंदर्य किंवा आशय सौंदर्य विचारलं जाईल आणि साधारण हे लिहिताना त्या कवितेचे कवी कोण आहेत, त्या कवितेचं नाव, त्या कवितेचा विषय, आशय हा तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला मांडायचा आहे। पुढे प्रश्न क्रमांक 2आ पुढील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा। आता या ठिकाणी हा जो प्रश्न क्रमांक 2आ आहे यामध्ये तुम्हाला 2 कविता दिल्या जातील, म्हणजे कवितेंची फक्त नावं दिली जातील आणि त्यातल्या कुठल्या तरी एका कवितेवर आधारित तुम्हाला काही मुद्दे दिले जातील। त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने त्या कवितेवरील कृती तुम्हाला सोडवायची आहे। आता इथे बघा उत्तम लक्षण आणि खोद आणखी थोडेसे अशा 2 कवितेंची नावं दिलेली आहेत। तर त्यातली कुठलीही एक कविता तुम्ही निवडायची,
समजा खोद आणखी थोडेसे ही कविता घेतली तर त्या कवितेचे प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. त्या कवितेचा विषय काय आहे तो लिहायचा आहे आणि ती कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे तुम्हाला लिहायची. तर या ठिकाणी कवितेचे कवी, कवितेचा विषय, कवितेचा आशय, कवितेमधून मिळणारा संदेश किंवा कवितेमधून तुम्हाला आवडलेल्या ही कविता का आवडली किंवा नाही आवडली त्याची कारणे, तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. आपण कृतीपत्रिकेचा आराखडा ज्या वेळेला समजून घेतला त्यावेळी ते सगळे प्रश्न किंवा ते सगळे मुद्दे मी तुम्हाला सांगितले होते. त्यातले कोणतेही एक एक गुणांसाठी 2 आणि 2 गुणांसाठी 1 अशी कृती विचारली जाईल किंवा दोन्हीही जे मुद्दे असतील ते 2-2 गुणांसाठी सुद्धा विचारले जातील. आता या ठिकाणी बघा एक एक गुणांसाठी 2 कृती विचारलेल्या आहेत. प्रस्तुत कवितेचे कवी कोण आहेत त्याला 1 गुण आहे आणि कवितेचा विषय त्याला 1 गुण आहे आणि 2 गुणांसाठी तिसरी कृती विचारलेली आहे. तर अशा पद्धतीने 1-1-2 किंवा 2-2 अशा दोन्हीही प्रकारे गुणांची विभागणी करून तुम्हाला इथे कृती दिली जाईल. मात्र इथे एकच लक्षात ठेवायचं की कोणत्या तरी एकाच कवितेवर तुम्हाला ती कृती सोडवायची आहे. आता जरी इथे दोन्ही कविता दिल्या तर काही मुलं असं करतात की दोन नावं दिली आहेत, उत्तम लक्षण आणि खोद आणखी थोडेसे, तर दोन्ही कवितेंचे कवी कोण आहेत आणि विषय काय आहे हे दोन्ही कवितेंचं सोडवतात. तर असं करायचं नाही. आणि मग हे सोडवताना गोंधळ काय होतो, काही वेळेला या कवितेचे कवी त्या कवितेला आणि त्या कवितेचे कवी या कवितेला किंवा विषय अदलाबदल होतात, म्हणजे असाही गोंधळ होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला स्पष्ट दिलेलं आहे की कोणत्याही एकाच कवितेसंबंधी लिहा. तर इथे जरी तुम्हाला दोन्ही माहिती असतील तरी सुद्धा जे कविता तुम्हाला ज्या कवितेविषयी खात्रीशीर माहिती आहे त्याच कवितेवर आधारित ही कृती सोडवायची आहे. दोन्हींवर आधारित कृती सोडवायची नाही. आणि प्रश्न क्रमांक 2 जो आहे तो आहे रसग्रहण आणि ते 4 गुणांसाठी रसग्रहण विचारलं जातं. आता या ठिकाणी बघा पहिल्या प्रश्नामध्ये जी कविता दिली होती आश्वासक चित्र ती कट. दुसऱ्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे उत्तम लक्षण आणि खोदा आणखी थोडीसे, म्हणजे या तिन्ही कविता बाद झाल्या आणि उरलेल्या ज्या पाठ्यपुस्तकातल्या इतर कविता आहेत त्यातल्या कवितेंमधल्या कोणत्याही 2 ओळी या ठिकाणी रसग्रहणासाठी तुम्हाला दिल्या जातील. म्हणजे आता इथे बघा वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. म्हणजे वस्तू ही कविता जी आहे त्या वस्तू कवितेतल्या 2 ओळी या ठिकाणी रसग्रहणासाठी तुम्हाला दिलेल्या आहेत. गुण आहेत 4. आता रसग्रहण करताना महत्वाचं म्हणजे त्या कवितेमधलं आशय सौंदर्य, त्यानंतर भाव सौंदर्य आणि भाषा सौंदर्य हे तुम्हाला या ठिकाणी म्हणजेच आशय सौंदर्य, भाव सौंदर्य म्हणजेच काव्य सौंदर्य, आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषा सौंदर्य हे तुम्हाला या ठिकाणी रसग्रहण करताना लिहायचं आहे. आता या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही आशय सौंदर्य लिहिता त्यावेळेला त्या सुरुवात करतानाच ही कविता कोणत्या कवींची आहे, या कवितेचं नाव काय आहे, कवितेचा विषय काय आहे, या कवितेतून कोणता संदेश मिळतोय, साधारण हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी लिहायचे आहेत. त्यानंतर काव्य सौंदर्यामध्ये या कवितेमध्ये आलेले अलंकार, त्यानंतर रस, तर ह्या सगळ्यांचा उल्लेख त्यामध्ये करायचा आहे. त्यामधून कोणत्या भावना व्यक्त झालेल्या आहेत त्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करायच्या आहेत. आणि भाषा सौंदर्य लिहिताना ही कविता कोणत्या भाषेमध्ये म्हणजे ग्रामीण बोली भाषेमध्ये लिहिलेली आहे की प्रमाण मराठी भाषेत लिहिलेली आहे, तर त्याचा उल्लेख त्या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर ती भाषा शैली कशी आहे, त्यामध्ये कोणते अलंकार वापरलेले आहेत किंवा कोणत्या प्रकारचा रस त्या कवितेतून निर्माण झालेला आहे. तर अशा पद्धतीने ती साधी सोपी सुटसुटीत रचना आहे का,
तर हे सगळे मुद्दे तुम्ही भाषा सौंदर्यामध्ये लिहायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे 4 गुणांसाठीचं रसग्रहण या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. तरी अशा पद्धतीने हे एकूण 16 गुणांचा हा पद्य विभाग असणार आहे. पुढे वळूया. विभाग तिसरा, स्थूल वाचन. आता स्थूल वाचनासाठी 6 गुणांसाठी तुम्हाला म्हणजे 6 गुण एकूण दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. म्हणजे तिथे तुम्हाला 3 कृती दिल्या जातील. त्या 3 कृतींपैकी कोणत्याही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. प्रत्येकी गुण 3-3 असणार आहेत. आता या ठिकाणी माणुसकी पेरणे काळाची गरज या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. तर अशी कृती दिलेली आहे. आता इथे मणक्या पेरेन लागा हे जे स्थूल वाचन आहे त्या स्थूल वाचनातला हा प्रश्न आहे जो यावर्षी मात्र तुम्हाला अभ्यासाला नाही. त्यानंतर यडबंबू ढंबू या गिरिजा कीर यांच्या बालकादंबरीतील विनोद लिहा. तिसरी कृती दिली आहे. स्वाती महाडिक यांनी स्वतःचा निर्धार पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या कठोर परिश्रमांची माहिती तुमच्या शब्दात लिहा. तर अशा 3 कृती दिल्या जातील आणि या 3 कृतींपैकी कोणत्याही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. ह्या सोडवताना मात्र स्वतःच्या भाषेत स्वतःला समजलेला त्या स्थूल वाचनातला जो आशय आहे तो आशय या कृतीला अनुसरून तुम्हाला लिहायचा आहे, पण तुमच्या शब्दातच लिहायचा आहे. पुढे प्रश्न क्रमांक 4, विभाग 4, भाषा अभ्यास म्हणजेच व्याकरणावर आधारित. तर इथे तुम्हाला प्रश्न क्रमांक 4 अ मध्ये व्याकरण घटकावर आधारित कृती दिली जाईल. त्यामध्ये पहिली कृती असणार आहे ती समास आणि आपल्याला या ठिकाणी समासावर आधारित तुम्हाला कृती दिली जाईल ती सोडवायची आहे. काही वेळेला आता बघा इथे सामासिक शब्द आणि समासाचे नाव असं दिलेलं आहे, म्हणजे योग्य जोड्या लावायला दिलेल्या आहेत. काही वेळेला तुम्हाला सामासिक शब्द दिला जाईल आणि त्याचा विग्रह करायला सांगितला जाईल. काही वेळेला सामासिक शब्द विग्रह दिला जाईल आणि त्यावरून तो समास ओळखायला सांगितला जाईल. तर अशी कोणत्याही पद्धतीने कृती विचारली जाऊ शकते समास या घटकावर. त्यानंतर दुसरी कृती ही शब्दसिद्धीवर असणार आहे. शब्दसिद्धीमध्ये सुद्धा पुढील तक्ता पूर्ण करा किंवा काही वेळेला प्रत्यय लावायला दिला जाईल किंवा काही वेळेला उपसर्ग लावायला दिला जाईल. आता या ठिकाणी 4 शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांचं विभाजन तुम्हाला खालच्या तक्त्यामध्ये करायला सांगितलेलं आहे. मग प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द. तर या ठिकाणी हे 4 शब्द जे आहेत त्यातले जे शब्द प्रत्यय घटित असतील ते त्या तक्त्यामध्ये लिहायचे आहेत. उपसर्ग घटित शब्द जे असतील ते त्या तक्त्यात लिहायचे आहेत आणि अभ्यस्त शब्दाच्या तक्त्यामध्ये लिहायचे आहेत. असं त्या शब्दांची विभागणी करून तो तक्ता पूर्ण करायला सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीने शब्दसिद्धीवर तुम्हाला कृती विचारली जाईल. त्यानंतर तिसरी कृती जी आहे ती वाक्प्रचार असणार आहे. संपूर्ण पाठ्यपुस्तकामधले जे काही धडे आहेत, कविता आहेत, त्या कवितेमध्ये त्या धड्याखाली जे वाक्प्रचार आलेले आहेत तेच तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहेत. पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे वाक्प्रचार या ठिकाणी येणार नाही. तर बघा काही वेळेला पुढीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असा प्रश्न दिला जाईल 4 गुणांसाठी. तर या ठिकाणी कोणतेही 2च वाक्प्रचार घ्यायचे आहेत आणि त्याचा अर्थ लिहून त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा आहे. आणि या ठिकाणी अर्थ लिहिण्यासाठी 1 गुण आणि वाक्यात उपयोग करण्यासाठी 1 गुण असे 1-1 गुण या ठिकाणी असणार आहेत. तर कोणतेही 2च वाक्प्रचारांचा तुम्हाला या ठिकाणी अर्थ लिहून वाक्यात उपयोग करायचा आहे. पुढे वळूया. प्रश्न क्रमांक 4 आ जो भाषा सौंदर्यावर आधारित असेल. त्यामध्ये पहिली कृती ही शब्द संपत्तीवर दिली जाईल आणि त्या शब्द संपत्तीवर कोणत्याही 4 कृती दिल्या जातील.
बघा इथे पुढील शब्द समूहांसाठी एक शब्द लिहा. म्हणजे तिथे शब्दांचा समूह दिला जाईल आणि त्या समूहाला अनुसरून तुम्हाला एकच सामासिक शब्द तयार करायचा आहे. आता इथे महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे असे 4 शब्दांचा समूह दिलेला आहे बघा. महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे असे 4 शब्द दिलेले आहेत आणि या शब्द समूहासाठीच एक शब्द तुम्हाला लिहायचा आहे. मग महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे ते काय, तर मासिक. त्यानंतर केलेले उपकार जाणणारा कोण बरं, तर कृतज्ञ. तर असे शब्दांचे समूह दिले जातील आणि त्या समूहासाठी एक शब्द तुम्हाला लिहायचा असेल. त्यानंतर दुसरी कृती दिलेली आहे, पुढील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. तिसरी कृती दिली आहे, पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूहासाठी एक शब्द. चौथी कृती दिली आहे, पुढील शब्दांतील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता या ठिकाणी बालपण हा शब्द दिलेला आहे आणि त्या बालपण या शब्दापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. तर तिथे आणखीन एक सूचना दिलेली आहे, ती अशी आहे की बाल आणि पण हे 2 शब्द वगळून तुम्हाला इतर 2 शब्द तयार करायचे आहेत. नाहीतर तुम्ही काय करता, बालपण शब्द बघता आणि लगेच 2 शब्द लिहून टाकता, बाल आणि पण हे 2 अर्थपूर्ण शब्द लिहून टाकता. पण तिथे सूचना दिलेली आहे की ते 2 शब्द वगळून तुम्हाला 2 शब्द तयार करायचे आहेत. मग आता या ठिकाणी बाप असा एक शब्द तयार होतो, हो की नाही. तर अशा पद्धतीने ते 2 शब्द वगळून तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. तर हा प्रश्न वाचताना नीट विचारपूर्वक नीट वाचायचा आणि मगच सोडवायचा. काही वेळेला फक्त शब्द दिला जातो, अशी सूचना दिली जात नाही. मग त्यावेळेला तुम्ही त्या शब्दांमधून कोणतेही 2 अर्थपूर्ण शब्द तयार करू शकता. पण काही वेळेला अशी सूचना त्या ठिकाणी दिली जाते. पुढे आहे दुसरा प्रश्न क्रमांक 4 आ मधला दुसरी कृती. ती असणार आहे लेखन नियमानुसार लेखन करा. आता या ठिकाणी तुम्हाला अचूक शब्द ओळखा, कोणतेही 4 शब्द ओळखणे असे 2 गुणांसाठी दिले जातील. तर त्या ठिकाणी तुम्हाला 6 शब्द दिले जातील, त्यातले कोणतेही 4 शब्द तुम्हाला अचूक ओळखायचे आहेत. म्हणजे आता तिथे बघा आधुनिक 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 असे 4 शब्द दिले जातील आणि त्यातला लेखन नियमानुसार जो अचूक शब्द असेल तो ओळखून तुम्हाला लिहायचा आहे. आता इथे तुम्ही काय करता की हे सगळे 4च्या 4 शब्द लिहत बसता. तसं न करता फक्त कृती क्रमांक टाका, 1 2 3 4 जे काही तुम्ही सोडवणार आहेत आणि कृती क्रमांक टाकून जो अचूक शब्द आहे तेवढाच फक्त लिहा. ते सगळं लिहत बसू नका, त्याच्यामुळे तुमचा वेळ त्या ठिकाणी वाया जाईल. ते लिहिणं अपेक्षित नाहीये. फक्त त्यातला जो अचूक शब्द आहे तेवढाच तो क्रमांक टाकून तो शब्द लिहा. तुम्हाला तिथे तुमचा हा वेळ वाचेल. पुढे तिसरी कृती आहे विरामचिन्हे. पुढील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. आता तिथे तुम्हाला विरामचिन्ह दिलेलं आहे, ते ओळखायचं आणि त्याचं फक्त नाव लिहायचं आहे. आता या ठिकाणी काही वेळेला असंही दिलं जाईल की एखादं वाक्य दिलं जाईल, त्या वाक्यामध्ये तुम्हाला विरामचिन्ह घालायला सांगितली जातील, म्हणजे वापरायला सांगितली जातील. किंवा काही वेळेला वाक्यामध्ये चुकीची विरामचिन्हे दिली जातील आणि मग तुम्हाला ती चुकीची विरामचिन्हे योग्य करून ते वाक्य पुन्हा लिहायला सांगितलं जाईल. तर अशा कोणत्याही पद्धतीने विरामचिन्हांवर आधारित कृती विचारली जाऊ शकते. आणि चौथा प्रश्न आहे पारिभाषिक शब्द. तर या ठिकाणी तुम्हाला 2 इंग्रजी भाषेतील शब्द दिले जातील आणि त्या शब्दांना प्रचलित मराठी भाषेतले शब्द तुम्हाला त्या ठिकाणी लिहायला सांगितले जातील. आता या ठिकाणी ड्रामा आणि टॅक्स असे 2 इंग्रजी शब्द दिलेले आहेत आणि चौकटीमध्ये तुम्हाला त्या इंग्रजी शब्दांना मराठी प्रमाणित शब्द जो असेल तो शब्द त्या ठिकाणी लिहायचा असेल. तर अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 1 अ आणि प्रश्न क्रमांक 4 अ आणि प्रश्न क्रमांक 4 आ असा हा भाषा अभ्यासावर 16 गुणांचा हा प्रश्न असणार
आहे. म्हणजे हा जो चौथा विभाग आहे तो 16 गुणांचा अशा पद्धतीने तुम्हाला असणार आहे. आता वळूया आपण शेवटचा जो विभाग आहे तो 5वा विभाग उपयोजित लेखन. आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 जो असणार आहे तो असणार आहे पत्रलेखन आणि सारांश लेखन. मात्र तुम्हाला दोन्ही लिहायचं नाहीये, तर पत्रलेखनाला पर्याय किंवा सारांश लेखन दिलेलं आहे. गुण आहेत एकूण 6. तर आता बघा पत्रलेखनामध्ये सुद्धा मागणी पत्र, विनंती पत्र म्हणजे औपचारिक पत्र किंवा कौटुंबिक पत्र म्हणजेच अनौपचारिक पत्र विचारलं जाऊ शकतं. आता या ठिकाणी बघा तुम्हाला वाचा आणि प्रगल्भ व्हा अजय पुस्तकालय, शिवाजीनगर, औरंगाबाद विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी, अमृत महोत्सवानिमित्त पुस्तक खरेदीवर 20% सवलत, सवलत दिनांक 1 जानेवारी ते 15 जानेवारी, त्वरा करा त्वरा करा त्वरा करा, सुवर्ण संधीचा लाभ घ्या, संपर्क आणि व्यवस्थापक असं तुम्हाला चौकटीमध्ये दिलेलं आहे निवेदन. आणि ते निवेदन वाचल्यानंतर खाली त्याच्यावर आधारित तुम्हाला पत्रलेखनासाठी विषय दिलेला आहे. बघा अमिता जगदाळे. आता या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव घालायचं नाही. त्या ठिकाणी अमित आणि अमिता म्हणजे अमित जगदाळे किंवा अमिता जगदाळे, मुलींनी अमिता जगदाळे आणि मुलांनी अमित जगदाळे या नावाने ते म्हणजे ही व्यक्ती ते पत्र लिहिणार आहे. आता विषय दिलेला आहे. एक विषय आहे की वाचक या नात्याने व्यवस्थापकांना पुस्तकाची मागणी करणारे पत्र लिहा. म्हणजे तुम्ही वाचक आहात आणि वाचक या नात्याने तुम्हाला त्या व्यवस्थापकाकडे पुस्तकांची मागणी करायची आहे. म्हणजेच हे मागणी पत्र तुम्हाला लिहायचं आहे. आणि दुसरं दिलेलं आहे वाचक या नात्याने पुस्तक खरेदीवर सवलत दिल्याबद्दल व्यवस्थापकांचे आभार मानणारे पत्र लिहा. तर या ठिकाणी आभार पत्र तुम्हाला लिहायचं आहे. पण कोणाचे आभार? तर त्या व्यवस्थापकांचे. आणि का? तर त्या पुस्तक खरेदीवर तुम्ही सवलत दिली, योग्य ती सवलत दिली म्हणून. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पत्रासाठी विषय दिलेले आहेत, पण दोन्हीही पत्र लिहायची नाहीयेत. तर त्यापैकी जे तुम्हाला व्यवस्थित येत असेल, मागणी पत्र जर व्यवस्थित येत असेल तर ते मागणी पत्र तुम्हाला लिहायचं आहे. दोन्हीही लिहायचे नाहीत. आणि जर पत्रलेखन तुम्हाला लिहायचं नसेल तर पत्रलेखनाला किंवा दिलेलं आहे सारांश लेखन. आणि हे सारांश लेखन लिहिताना तुम्हाला विभाग 1 गद्य जो आहे त्यातला प्रश्न क्रमांक 1 मधला जो अपठित उतारा दिलेला आहे त्याच अपठित उतार्याचा 1/3 सारांश या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचा आहे. म्हणजे या ठिकाणी दोन्हीही लिहत बसायचं नाही. पत्रलेखन पण लिहायचं आणि सारांश लेखन पण लिहायचं असं करायचं नाही. कोणतं तरी एकच कृती तुम्हाला 6 गुणांसाठी या ठिकाणी लिहायची आहे. आणि तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला कोणती कृती चांगल्या पद्धतीने लिहिता येणार आहे. जर पत्रलेखन तुम्हाला व्यवस्थित मांडता येणार नसेल तर सारांश लेखन उत्तम. कारण सारांश लेखन हे तुम्ही जितक्या कमीत कमी शब्दात लिहिणार आहात तितके जास्तीत जास्त गुण तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे संपूर्ण कृतीपत्रिकेमधला सारांश लेखन हा जो घटक आहे तोच एकमेव असा घटक आहे की जिथे कमीत कमी शब्दात लिहावं लागतं. आणि जितकं कमीत कमी शब्दात तुम्ही लिहाल तितके जास्तीत जास्त गुण तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात. तर संपूर्ण जो उतारा दिलेला आहे तो जसाच्या तसा लिहायचा नाही. तो उतारा नीट वाचायचा, त्यातला आशय, त्यातला विषय समजून घ्यायचा आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या शब्दात 1/3 सारांश लेखन त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर तुम्हाला तुमच्यासाठी तुमची चॉईस असणार आहे की पत्रलेखन लिहायचं की सारांश लेखन लिहायचं. तर अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 5 जो आहे तो आहे पत्रलेखन आणि सारांश लेखन. कोणतीही एकच कृती तुम्हाला सोडवायची आहे 6 गुणांसाठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 जो आहे तो आहे पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. शब्द मर्यादा प्रकारानुसार 60 ते 90 शब्द. त्यामध्ये तुम्हाला जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन
अशा 3 कृती दिल्या जातील. त्या तिन्ही कृतींमधल्या कोणत्याही तुम्हाला ज्या योग्य वाटतील, सोप्या वाटतील त्या 2च कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत आणि गुण आहेत 10, प्रत्येकी 5-5. आता या ठिकाणी जाहिरात लेखन दिलेलं आहे. पुढील शब्दांचा योग्य उपयोग करून आकर्षक जाहिरात तयार करा. आता बघा, काही वेळेला तुम्हाला तिथे शब्द देऊन जाहिरात तयार करायला सांगितली जाईल. काही वेळ म्हणजे अशा पद्धतीने, काही वेळेला तुम्हाला चित्र दिलं जाईल आणि त्या चित्रानुसार जाहिरात तयार करायला सांगितली जाईल. काही वेळेला जाहिरातच दिली जाईल, मात्र त्या जाहिरातीचं पुनर्लेखन अतिशय आकर्षक सुबक असं पुनर्लेखन करायला सांगितलं जाईल. तर अशा कोणत्याही पद्धतीने तुम्हाला जाहिरात लेखन विचारलं जाऊ शकतं. आता या ठिकाणी शब्द दिलेले आहेत बघा. सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा, स्थळ हर्षल सभागृह सोलापूर, प्रवेश मर्यादित, माफक फी आणि आयोजक आहेत भाषाप्रेमी मंडळ. आता या ठिकाणी शब्द दिलेले आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल की त्या ठिकाणी भाषाप्रेमी मंडळाने सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा आयोजित केलेली आहे आणि त्या कार्यशाळेमध्ये काही ठराविक मर्यादित असा प्रवेश देण्यात येणार आहे. फी सुद्धा माफक म्हणजे कमी असणार आहे आणि स्थळ असेल हर्षल सभागृह सोलापूर. तर या मुद्द्यांना, या शब्दांच्या मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला त्या ठिकाणी ती जाहिरात करायची आहे. फक्त ही जाहिरात करताना खूप चित्र काढणं किंवा ती सुशोभित करणं ह्याला तुम्ही जास्त महत्त्व देतात, ते अपेक्षित नाहीये. तर तुम्ही शब्दांचा वापर कशा पद्धतीने करता हे अपेक्षित आहे. तर तुम्ही एक सुंदर जाहिरात तयार करताना हे सगळे मुद्दे मात्र त्यामध्ये यायला हवेत. म्हणजे ती कार्यशाळा कधी आयोजित केलेली आहे, स्थळ कोणतं आहे, कोणी आयोजित केलेली आहे, फी कशी आहे, प्रवेश कसा आहे, ह्या सगळ्या मुद्द्यांचा त्या जाहिरातीमध्ये उल्लेख असायला हवा. तर अशा पद्धतीने तुम्हाला जाहिरात लेखन करायचं आहे. दुसरी कृती आहे बातमी लेखनाची. पुढील विषयावर बातमी तयार करा. आता ही बातमी तयार करताना साधारण तुम्हाला जे अनुभव म्हणजे तुम्ही जे ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे, अनुभवलेलं आहे त्यावर आधारितच तुम्हाला या ठिकाणी बातमी लेखन दिलं जातं. आता इथे बघा, नव महाराष्ट्र विद्यालय शिरवळ या विद्यालयात शिक्षक दिन साजरा झाला, या समारंभाची बातमी तयार करा. म्हणजे त्या शाळेमध्ये शिक्षक दिनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि मग त्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाची बातमी आपल्याला तयार करायला सांगितलेली आहे. म्हणजे तुम्ही अनुभवलेले जे काही प्रसंग आहेत किंवा क्षण आहेत त्या क्षणांना अनुसरूनच तुम्हाला या ठिकाणी बातमी लेखन दिलं जातं. तर हे बातमी लेखन 5 गुणांसाठी आहे. आणि पुढे असणार आहे तिसरं कथालेखन. आता कथालेखनामध्ये आता या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत की एक गरीब मुलगा, पैसे नाहीत, शाळेचा खर्च करणे अशक्य, सकाळी पेपर टाकण्याचे काम, वाटेत पैशाचे पाकिट मिळते, प्रामाणिकपणाने पोलीस स्टेशनवर नेऊन देतो, पाकिटाच्या मालकास आनंद आणि बक्षीस. तर या ठिकाणी तुम्हाला कथालेखनासाठी मुद्दे दिलेले आहेत. पण दरवेळेला मुद्देच दिले जातात असे नाही, तर काही वेळेला 4 शब्द दिले जातील आणि त्या शब्दांना अनुसरून तुम्हाला कथा तयार करायला सांगितली जाईल. काही वेळेला कथेचा पूर्वार्ध दिला जाईल, म्हणजे सुरुवात दिली जाईल आणि पुढची कथा तुम्हाला लिहायला सांगितली जाईल. काही वेळेला शेवट दिला जाईल, म्हणजे उत्तरार्ध दिला जाईल कथेचा आणि पूर्वार्ध सुरुवात तुम्हाला लिहायला सांगितली जाईल. तर अशा पद्धतीने कथालेखन विचारलं जातं. तर 3 कृती या प्रश्नामध्ये आहेत. जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथालेखन. या 3 कृतींपैकी तुम्हाला ज्या सोप्या वाटतील त्या कोणत्याही 2च कृती सोडवायच्या आहेत. गुण आहेत 10, प्रत्येकी 5-5. आता प्रश्न क्रमांक 5 कडे वळूया. हा असणार आहे निबंधावर आधारित. म्हणजे पुढील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एकच कृती तुम्हाला सोडवायची आहे. आता इथे मात्र एकच कृती सोडवायची आहे आणि गुण आहेत 8. तर इथे तुम्हाला प्रसंग लेखनावर आधारित निबंध दिला जाईल, आत्मकथनात्मक निबंध दिला जाईल किंवा वैचारिक
निबंध दिला जाईल. पण या तिन्ही प्रकारांपैकी कोणताही एकच प्रकारावर आधारित निबंध तुम्हाला लिहायचा आहे. आता इथे प्रसंग लेखन देताना सुद्धा तुम्ही पाहिलेलं, तुम्ही ऐकलेलं, तुम्ही अनुभवलेलं, तुम्ही वाचलेलंच जो अनुभव असतो किंवा प्रसंग असतो त्या प्रसंगावर अनुसरून तुम्हाला इथे निबंध दिला जातो. आता या ठिकाणी बघा, चंद्रपूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग चंद्रपूर आयोजित जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 10 जानेवारी, वेळ सकाळी 10, प्रमुख पाहुणे माननीय शिक्षणाधिकारी चंद्रपूर जिल्हा परिषद चंद्रपूर. तर या ठिकाणी वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे किंवा मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंग लेखन करा. आता बघा, इथे तुम्हाला कोणत्या प्रसंगाचं वर्णन करायचं आहे, तर जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धा जी झाली त्या नाट्य स्पर्धेचं पारितोषिक वितरण समारंभ आहे आणि त्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये तुमची मैत्रीण किंवा तुमच्या मित्राला पारितोषिक मिळालेलं आहे आणि त्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं कौतुक करण्यासाठी तुम्ही स्वतः त्या कार्यक्रमात उपस्थित होतात अशी कल्पना करून तुम्हाला त्या प्रसंगाचं वर्णन तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. तर अशा पद्धतीने प्रसंग लेखन तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरं आहे आत्मकथन. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा. आता इथे तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत. मध्ये झाड, त्यानंतर आजची स्थिती, उपयुक्तता आणि महत्त्व, आनंद आणि खंत. मग यावरून तुम्हाला तिथे आत्मकथन करायचंय. म्हणजे हे मुद्दे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ते झाडाचं आत्मकथन आहे. बरोबर आहे की नाही? तर आत्मकथन म्हणजे ती वस्तू, ती व्यक्ती स्वतः बोलत असते, त्याला म्हणायचं आत्मकथन. तर या ठिकाणी बऱ्याचदा मुलं गोंधळ करतात की त्या झाडाचं महत्त्व, आता इथे झाडाचं आत्मकथन आहे तर ते स्वतः झाड आपल्याशी बोलते असं न लिहिता ते त्या झाडाविषयीची माहिती लिहितात, ते झाड काय आपल्याला सांगतंय ते लिहितात. असं जर तुम्ही लिहिलं तर तिथे तुमचे गुण मिळणार नाहीत. तिथे ते झाड स्वतः आपल्याशी बोलतंय अशी कल्पना करून त्या झाडाचं जे काही कथन आहे, जी काही खंत आहे, त्या झाडाला जे काही वाटतंय ते झाड स्वतः व्यक्त करतंय अशी कल्पना करून तुम्हाला आत्मकथन लिहायचं आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने मुद्दे दिले जातील. काही वेळेला चित्र दिलं जाईल आणि त्या चित्रातला एखादा घटकावर आधारित आत्मकथन विचारलं जाईल. म्हणजे त्या चित्रातला एखादा घटक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्या घटकाचं आत्मकथन तुम्हाला लिहायला सांगितलं जाईल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आत्मकथन दिलं जाईल. किंवा काही वेळेला विषयच दिला जाईल आत्मकथनाचा की मी शेतकरी बोलतोय, मी फळा बोलतोय किंवा पूरग्रस्ताचे मनोगत म्हणजेच आत्मकथन. तर अशा पद्धतीने तुम्हाला आत्मकथन दिलं जाईल. आणि शेवटचं तिसरं जे आहे ते आहे वैचारिक लेखन. त्यामध्ये विचार करून वैचारिक म्हणजे या ठिकाणी वैचारिक लेखन निबंध लिहिताना तुम्हाला कल्पना करायची नाहीये, तर जे वास्तव आहे, जे खरं आहे, ज्याचा तुम्हाला अभ्यास आहे ते वास्तवदर्शी लेखन त्या ठिकाणी वैचारिक निबंध लिहिताना करायचं आहे. आता या ठिकाणी भारत माझा देश आहे या विषयावर तुमचे विचार लिहा. आता भारताविषयी जे काही तुमच्या मनात विचार आहेत ते विचार या ठिकाणी मांडायचे आहेत. मग हे विचार मांडताना कुठेही काल्पनिकता नको. जे काही भारताची माहिती आहे, जी वास्तविक आहे, तीच तुम्हाला त्या ठिकाणी वैचारिक निबंधामध्ये मांडायची असते. तर अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 5 जो आहे त्यामध्ये तुम्हाला 3 कृती विचारल्या जातील, पण त्यापैकी कुठलीही एकच कृती तुम्हाला सोडवायची आहे, एकच निबंध तुम्हाला लिहायचा आहे. आणि माझ्या मते निबंधाच्या या सगळ्या प्रकारांमध्ये आत्मकथन हे अत्यंत सोपं लिहिण्यासाठी आहे. तर शक्यतो आत्मकथनच लिहिण्याचा प्रयत्न
करा, म्हणजे तुम्हाला भरभरून गुण मिळतील. तर अशा पद्धतीने आज आपण कृतीपत्रिका प्रत्यक्ष आधी आराखडा समजून घेतला, वेळेचं नियोजन समजून घेतलं आणि आज प्रत्यक्ष कृतीपत्रिकेचाही अभ्यास केलेला आहे. तेव्हा तुम्ही सर्व मुलांनी आता अभ्यासक्रम सगळ्या विषयांचा पूर्ण झालेला आहे. तेव्हा तुमच्याकडे जर नवनीत प्रश्नसंच असेल किंवा इतर कोणताही प्रश्नसंच असेल तर त्या प्रश्नसंचातल्या कृतीपत्रिका व्यवस्थित 3 तास वेळ लावून अशा पद्धतीने सोडवण्याचा सराव करा, जेणेकरून तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये म्हणजे आपल्या फायनल परीक्षेमध्ये भरभरून यश मिळेल, भरभरून गुण मिळतील. तेव्हा तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता तुम्हाला आजपासून नवनीत मधल्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत, कृतीपत्रिका ज्या आहेत त्या जास्तीत जास्त सोडवण्याचा सराव करायचा आहे आणि ते सुद्धा न बघता सोडवण्याचा सराव करा. तर आपण इथेच थांबूया आणि अजूनही तुमच्या काही शंका असतील तर त्या शंका तुम्ही आपापल्या मराठीच्या शिक्षकांना विचारा आणि त्यानुसार घरी सराव करा आणि परीक्षेचा पूर्ण तयारी करा. आता परीक्षेसाठी खूपच कमी वेळ आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद.